सरपंच की बाईट लो चलो बंद करो बस झाले का काढणार आता अजून वस्तूवर लेकराची न्याची लेकराची वस्तू कुठे आहे एक पाणी शिराय पाहिजे तुम्हाला हे ठरवा हे बंद कर सर्वांना मिळत आहे खाना देव तो अजून एक जण होते आज आमच्या गावामध्ये पूर परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे गावाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि गाव 100% स्थलांतरित शाळेमध्ये झालंय, पुन्हा इकडे रस्त्याला आहे, वाड्या वस्त्यावर स्थलांतरित झालंय आणि कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अन्नाची व्यवस्था या 2 दिवसामध्ये त्याची गरज होती आणि आम्ही आमचे सहकारी मित्र प्रशांत भैया बाबर असतील, पवार साहेब असतील, त्यांना कॉल केला काल. त्यांनी कॉल केल्यानंतर 2 तासामध्ये यांची या संस्थेमार्फत आम्हाला अन्न पुरवठा केलेला आहे आणि एकदम रोटी बँकेच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे तेवढा अन्नसाठा मिळालेला आहे आणि आमचे बाकीचे सर्व सहकारी आहेत त्यांच्याकडून आणखीन अन्नाची व्यवस्था होत आहे. तेलगाव सरपंच बोलतो. इतकी भयानक अशी झालेली अडचण, पाण्याला पूर असल्यामुळे का ना घर सगळे पाकात वाहून गेले ते आणि रस्ता याला गावात एक बाजूने सुधीक नव्हतं. आज जरा रिकाम झालंय आणि तरी आम्हाला सहकार्य सगळं केलंय आणि गावकरी बी आम्ही सगळे मिळून सहकार्य करून रोटी बँकेने जेवण बँकेनं सगळं जेवण दिलंय आणि गावकरी आम्ही सहकार्य केले सगळ्यांनी आणि एवढ्यावर भागणार गावचं नुकसान भयानक झालंय. शेतीचं पिकासांचं भयानक नुकसान झालंय. दोंगावरनं रस्ता बंद, इकडून रस्ता बंद होता, आम्हाला जायची अडचण झाली आणि एवढं का आता हे वेगळं स्वरूप झालं आमचं. जिल्ह्यावर जे भयंकर असं संकट कोसळलं 1885 नंतर एवढा मोठं त्या सोलापूर जिल्ह्यावर संकट कोसळल्यामुळं, महापूर आल्यामुळं माझ्या बघण्यामध्ये हा प्रसंग एवढा भावनिकाने आहे. कारण आज तेलगाव सारख्या गावात पूर्ण गाव पाण्यामध्ये आणि 5 फुटापर्यंत पाणी आहे आणि हे करत असताना मला शासनाला काही बोलायचं नाही, पण आमचे जे नेते मंडळी आहेत, जे आज सामाजिक संस्थेने इथे काम केलेलं आहे, मला शासनाला एकच विनंती करायचं आहे, तुम्हाला कधी द्यायचं द्या, पण ह्या गावाचं स्थलांतर व्हावं आणि हे गावाचा पूर्ण विकास व्हावा. कारण जेणेकरून प्रसंग हे परत एकदा येऊ नये. कारण असंख्य कुटुंब आज वाड्या वस्त्या शाळेवरती येऊन वास्तव्य करत आहेत आणि विशेष म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये होत असल्यामुळं अनेक महिलांचा उपवास आहे, त्यांना घरात घट बसलेले आहेत, त्यांनी कसं करावं. तर शासनाला मला विनंती करायचं, त्यांचं पुनर्वसन होणं. मी या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते जे कोण नेते असतील त्यांना कळकळीची नम्र विनंती करणार आहे की लवकरात लवकर तेलगावचं पुनर्वसन व्हावं, की जेणेकरून हे गावातल्या लोकांना आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळावा, की जेणेकरून हे प्रसंग परत एकदा हे तेलगाववर येऊ नये. कारण तेलगावमधले अनेक बंधू माझ्या ओळखीचे आहेत, माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून या गावाचं
फार दिवसापासूनचं माझं नातं आहे. आज कितीतरी वर्षानंतर मी तेलगावला आल्यानंतर पाहिल्यानंतर मला अक्षरशः राहवलं गेलं नाही. म्हणून तेलगावच्या सगळ्या बंधूंना मला विनंती करायची आहे, तुम्हाला जे काही मिळतं ते समाधानानं घ्या, की देव देणार आहे, आई तुळजाभवानी तुम्हाला देणार आहे. म्हणून कुठलाही भेदभाव न ठेवता आपण हा प्रसाद म्हणून घ्यावा. आम्ही आणलेलं हे जेवण हे प्रसाद आहे, आई तुळजाभवानीचा प्रसाद आहे, हे घ्यावं. आणि शासनाला एकदा आमचे प्रशांतजी बाबर, चंदू पवार पाटील, पुजारी, त्याचप्रमाणे आमचे मोहन लांबतुरे यांच्या माध्यमातून मी शासनाला, पूर्ण गावाच्या माध्यमातून शासनाला परत एकदा विनंती करतो, या गावाचं पुनर्वसन व्हावं, या गावाचा विकास व्हावा आणि इथं लवकरात लवकर चांगले रस्ते व्हावे, एवढी नम्र विनंती. धन्यवाद.